नेहमी आपण काळ्या उडदाच्या डाळीचीच भाजी बनवत असतो. आज मी तुम्हाला या पांढऱ्या उडदाच्या डाळीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर या उडदाच्या डाळीला मी 20 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. डाळीला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये. 2 चम्मच डाळ बाजूला ठेवायची आहे. डाळीमध्ये टाकायच्या आहेत 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याला घेऊया ग्राइंड करून. डाळीला घ्यायचं एका मोठ्या भांड्यामध्ये. आता याच मिक्सर जार मध्ये एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इथे 1 चम्मच धने घेतलेले आहेत, 1 चम्मच जिरे, 1 कांदा, 1 टमाटर. या मसाल्याला पण ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मसाल्याला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे. आता या डाळीमध्ये टाकायची ही बाजूला ठेवलेली 2 चम्मच डाळ. कलर साठी थोडीशी हळद टाकायची आहे. करायचं आहे मिक्स. आणि बाइंडिंग साठी 1 चम्मच टाकायचं आहे बेसन. त्याचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे अशा प्रकारे. सगळे वडे किंवा बॉल बनवून घेतले आहेत आणि एका चाळणीमध्ये ठेवलेला आहे. गॅसवर पाणी ठेवलेले गरम होण्यासाठी. त्याच्यावर ठेवायची ही चाळणी आणि चाळणीला कव्हर करून घ्यायचं आहे. 10 मिनिट याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर चला याला स्टीम करून 10 मिनिट झालेले आहेत. आणि बघा खूप छान असे स्टीम पण झालेले आहेत. तर याला घेऊया काढून. कढईमध्ये टाकायचं आहे 2 चम्मच तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकूया. बारीक ठेचलेला लसूण अद्रक टाकूया. लसूण अद्रक फ्राय झाल्याच्या नंतर ग्राइंड केलेला मसाला टाकायचा आहे. मसाला परतल्याच्या नंतर 1 चम्मच टाकायची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडीशी टाकूया कांद्याची पात. मसाल्यामध्ये मी हळद टाकली नव्हती तर आता थोडीशी हळद टाकत आहे. टाकूया पाणी. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकू शकता. आणि चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ. तर या ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता डाळीचे वडे किंवा बॉल टाकायचे ग्रेव्ही मध्ये. आता हे स्टीम पण केलेले आहेत तर आता याला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. तर झाकण ठेवून याला 5 मिनिट शिजवून घेऊया. तर भाजीला शिजवून 5 मिनिट झालेले. चला बघूया. तर बघा भाजी खूप छान झालेली आहे आणि ग्रेव्ही तर एकदम लाजवाब झालेली आहे. भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. घेऊया सर्विंग डिश मध्ये. तर देवी और सज्जनो, ही भाजी नक्की करून बघा आणि भाजी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.